तर एनसी आणि काँग्रेस म्हणून 47 जागांवर आघाडीवर, भाजप 23 जागांवर आघाडीवर आहे, पीडीपी 3 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. तर ओमर अब्दुल्ला दोन्ही मतदारसंघामधून आघाडीवर आहेत, तर जम्मू काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवी मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे. तर इथे आपण जम्मू काश्मीर मधला हे अंदाज पाहतोय. या ठिकाणी एनसी आणि काँग्रेस 47 जागांवर आघाडीवर, भाजप 23 जागांवर आणि पीडीपी 3 जागांवर फक्त आघाडीवर आहे. हरियाणामध्ये काँग्रेसनं आधीच मॅजिक फिगर गाठली आहे. 63 जागांवर काँग्रेस आघाडीवर, भाजप 18 जागांवर आघाडीवर. हरियाणामध्ये भाजपचा पूर्ण धुव्वा उडालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेसनं जोरदार मुसंडी या ठिकाणी मारली आहे. परिवर्तनाची लढाई असं म्हणत राहुल गांधी इथे मैदानात उतरले होते. अपडेट्स येते आता समोर येत आहेत. तर जम्मू काश्मीरचे अपडेट्स आपण पाहतोय. काँग्रेसचा जल्लोष जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये सध्या सुरू झालेला आहे. समर्थक आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे. तर काँग्रेस फतेहाबादमध्ये 3 जागांवर आणि फरीदाबादमध्ये 2 जागांवर आघाडीवर आहे. भिवानीमध्ये सुद्धा काँग्रेस 2 जागांवर तर भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे. महेंद्रगडमध्ये भाजप 1 जागेवर आणि काँग्रेस 2 जागांवर या ठिकाणी पुढे आहे. निकालाचे अपडेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय. काँग्रेस फतेहाबादमध्ये 2 जागांवर आघाडीवर आहे. हरियाणामधला आकडा आपण पाहतोय. भाजप 17, काँग्रेस 63 आणि इतर 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे. तर काँग्रेस भाजपच्या खूप पुढे निघून गेलेली आहे. हरियाणामध्ये आपण पाहतोय की भाजप केवळ 17 जागांवर या ठिकाणी आली आहे, तर काँग्रेस 64 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजप 25 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती येते ती आपण पाहूयात. हरियाणामध्ये अंबालाच्या 4 पैकी 3 जागांवर काँग्रेसची आघाडी पाहायला मिळते. कर्नाल भागामधल्या 5 जागांवर काँग्रेसची आहे ती पुढे आहे. तर नुहा भागामधल्या सर्वच जागांवर सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. हरियाणामध्ये आपण पाहतो काँग्रेसचा आकडा इतका वाढलेला आहे की